सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 17 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता मंजुश्रीच्या आईला तिच्या बहिणीच्या मुलानं मंजुश्रीसाठी इंजिनियर्सचं स्थळ आणून कन्फ्युजनमध्ये टाकलं आणि विजयसोबत लग्न मोडा आणि इंजिनियरला मुलगी द्या असं तो म्हणाला. आणि मंजुश्रीच्या आईलासुद्धा वाटलं की विजय मंजुश्रीला आवडत नाही, कारण दोघांच्या वयातलं अंतरही आणि विजय निश्चितच मंजुश्रीपेक्षा दिसायला थोडा कमी देखणा होता. म्हणजे अजयपेक्षा तो स्मार्ट होता, पण मुलीच्या मनाने मुलगा डाऊन वाटत होता. आता मुलं मुलींसारखी घरात बसून राहत नाहीत ना, आणि सतत फेअर अँड लवली तर लावत नाहीत, म्हणजे ती तशीच दिसणार ना. मंजुश्रीसुद्धा शेतात जायची तेव्हा काळी दिसत होतीच की. मग आताही तिची आई विसरून गेली होती, कारण आता पुण्यात राहणारी मंजुश्री फारच छान दिसत होती ना. त्यामुळे तिला स्थळंही चांगली यायला लागली. आणि आपल्या निसर्ग नियमानुसार पुरुष स्त्रियांपेक्षा कणखर आणि राठ खातडीचेच असणार. पण आता हे मंजुश्रीच्या आईला कुणी सांगायचं. तिच्या डोक्यात बसलं की इंजिनियरला मुलगी द्यायची आणि विजयचा खर्च त्याला परत करायचा. मग दिवाळीच्या सुट्टीनंतर मंजुश्री पुन्हा पुण्याला गेली आणि तिच्या आईनं तिच्या बहिणीच्या मुलाच्या सांगण्यावरून मंजुश्रीला फोनवर सांगितलं इंजिनियर मुलाच्या स्थळाविषयी. आणि ते सगळं मंजुश्रीनं अगोदर शांत ऐकून घेतलं. आणि मग मंजुश्री आईवर चिडली आणि आता तिच्या आईचं काही खरं नव्हतं. मंजुश्री तावातावानं म्हणाली, एकच मुलगी, तू नक्की किती जणांच्या दावणीला बांधशील? आणि तुझ्याकडे तुझ्या शब्दाची काही किंमत आहे की नाही? एकदा दान केलेली वस्तू दानच असते, तिच्यावर मन दाखवायचं नसतं. ती एकीकडून घेऊन दुसऱ्याला द्यायची नसते. एवढं पण तुला कळत नाही? इतकं वय तुझं झालं, पण तू अजूनही लहान बाळासारखी या फांदीवरून त्या फांदीवर कशी उड्या मारू शकतेस? अगं, काहीतरी स्वभावामध्ये ठामपणा ठेव तुझ्या. अगं, अशा वागण्याने किती नाचक्की होईल तुझी समाजात. पहिला साखरपुडासुद्धा असाच अविचाराने करून बसलीस आणि म्हणून माझ्यावर एक लग्न जमलेल्याचा ठपका बसला. कारण का तर तुझे नातेवाईक होते ना ते सगळे. तुझ्या मावस भावाचा मुलगा होता. आत्या करून जवळ आला आणि गेला तुला चुना लावून. आणि त्यानं काय केलं तर फसवलं तुला. त्याला तू एका शब्दानं बोलली नाहीस आणि आता तू या माणसांना फसवायला निघालीस का? आणि मंजुश्रीची आई म्हणाली, म्हणजे अगं, तुला मुलगा आवडत नाही म्हणून मी असं म्हटलं. तो रंगाने पण तुझ्यापेक्षा डाऊन आहे आणि तू सतत नाराज असतेस बाई. लग्न जमल्यापासून कसलीच खुश नाहीस आणि माझ्याही जिव्हारा घोर लागला आहे तुला असं बघून. मग तुझं लग्न आम्ही जबरदस्ती करतोय की काय असं वाटतंय आम्हाला. आणि मंजुश्री म्हणाली, आई, देवसुद्धा काळा असतो. मग त्या देवाला कसं हात जोडतेस? तिथं काही नाही म्हणत ना तू. आणि माझे वडील म्हणजे तुझा नवरा किती साधे भोळे आहेत. मग तेव्हा पण तू असाच विचार केला असता का? तू स्वतः एका दुबळ्या पुरुषाचा संसार केलास इतका चिकाटीनं, आणि मला असलं सांगतेस का नवरे बदलायला? मंजुश्री आता तोंडाला येईल ते बडबडत होती. तिला एकदा राग आला की आला आणि आई खजील झाली. आता ती आई होती म्हणून मंजुश्रीनं तोंड आवरलं होतं बरं का, नाहीतर ती असंही म्हणू शकली असती की तुला लागत असेल तर तूच कर तो इंजिनियर नवरा. इतकी मंजुश्री भयंकर रागीत होती. आणि आई म्हणाली, ए बाई, राहू दे, तुझ्या मनात नसेल तर राहू दे, उगीच तुला म्हणाले मी. मंजुश्री म्हणाली, मनात नसेल तर म्हणजे? तू माझ्या मनात हे घालण्याचा प्रयत्नच कसा केला? आणि मग आई हळूच म्हणाली, मग सांग ना, विजय तुला पसंत आहे? आणि पुन्हा मंजुश्री गप्प. विजय तिला आवडतोय की नाही आवडत, त्याच्यावर तिचं प्रेम बसले की नाही, काही बोलत नव्हती. नुसती समोरच्याला गॅसवर ठेवायची आणि घाबरवायची. मग आई म्हणाली, मग ते विजय आणि त्याचा भाऊ म्हणत होते की दिवाळीत लग्न करूया तर का नाही तयार झालीस? इथे माझ्या जीवाला घोर लागतोय. तू अशी लांब शहरात राहतेस, तुला काही लग्नाच्या आधी झालं तर? आणि मंजुश्री म्हणाली, आता तू माझा खर्च करतेस का? तर नाही. माझा साखरपुडा झालाय ना, आणि मग आता माझी काळजी करायची नाही. मी खंबीर आहे. आणि ते म्हणालेत ना, लग्नाच्या आधी मुली शिकत नाहीत, त्या शब्दासाठी मला त्यांना शिकूनच दाखवायचं आहे. ते सुद्धा असं तसं नाही, तर मी माझा पहिल्यापासूनचा नंबर 1 कधीच सोडणार नाही. मग तिकडे काहीही झालं तरी चालेल.
आणि लग्न उन्हाळ्यातच होणार, मे महिन्यात, समजलं? त्याच्या आधी होणार नाही. आणि तोपर्यंत आता पुन्हा स्थळं बघितली तर याद राख. आणि मंजुश्रीने रागवून फोन ठेवून दिला. मंजुश्री खूप विचारी मुलगी होती. तिच्या डोळ्यासमोर विजयने केलेले प्रयत्न, तिच्या शिक्षणासाठी केलेली धावाधाव येत होती. आता ती त्याच्याकडे बघत नसली तरी तिला जाणीव होती त्याच्या जिद्दीची. राग एकीकडे, कितीही राग आला तरी ती विजयच्या गुणांकडे आणि स्वभावाकडे दुर्लक्ष करू शकत नव्हती. किती चिडायची ती तो समोर आला की. पण त्याचा हट्ट, तू हा कर या ना कर, तू हे मेरी किरण या गाण्यातल्या शाहरुखसारखा त्याचा स्वभाव, हे तिलाही सगळं कळायचं. कारण तिची अंडरस्टँडिंग लेवलही खूप जास्त होती. माणसाच्या वागण्यामागचा उद्देश ती समजून घ्यायची. जर विजयच्या जबरदस्ती वागण्याचा तिला राग येत असला तरी तो का जबरदस्ती करतोय आणि मलाच का जबरदस्ती करतोय, शेजारच्या एखाद्या मुलीला का जबरदस्ती करत नाही, असाही ती विचार करायची. लग्न जमलं नाही तोपर्यंतच त्यानं तिच्यासाठी किती हौसेनं खरेदी केली. तिला शिकवण्याची त्याची जिद्द तिनं ऐकली होती. आणि मुळात मंजुश्रीला एखाद्याला तुला हे देतो म्हणायचं आणि आशेला लावायचं आणि द्यायचंच नाही आणि त्याचं मन मोडायचं हे आवडत नव्हतं. एकदा एखाद्याला प्रॉमिस केलं की केलं, जीव गेला तरी ते प्रॉमिस पाळायचंच, असा तिचा स्वभाव होता. आणि इंजिनियरसोबत लग्न करून आयुष्यभर सुखात लोळत पडू का, एवढं जिद्दीनं शिकले त्याचा काय उपयोग. आणि शिवाय हिंदी पिक्चरमधल्या हिरोईनचा ज्या नवऱ्याचं पती परमेश्वर मानून पाय धुतात त्यांचा फार परिणाम होता आपल्या मंजुश्रीवर. बाहेर वाघेरीसारखी राहील पण घरात नवऱ्याच्या पायाजवळच राहणार पसंत करेल आणि त्याच्या हृदयात स्थान निर्माण करेल स्वतःचं. आणि एकनिष्ठ प्रेमावर सुद्धा तिचा विश्वास होता. आणि त्याचा चांगलाच फायदा इथे झाला विजयरावांना. आणि मंजुश्रीने आईला पुन्हा शिव्या घातल्या. आणि तिचा भाऊ म्हणाला, आई काय म्हणाली गं मंजी? आणि आई म्हणाली, जळू दे बाबा तिकडं, ती पोरगी काही शहाणी आहे होय, तिच्या मनात नक्की काय आहे तेच कळत नाही, कसं व्हायचं तसं होऊ दे. आणि तिचा भाऊ तिला म्हणाला, तू तिच्यावर एकदा डाऊट घेतला होतास, आठवते का? तेव्हापासून ती तुझा असा राग करते बघ. फारच कठीण काळजाची आहे ती. आणि आता हे सगळं कुठून तरी विजयला उडत उडत कळलंच की मंजुश्रीची आई तिचं दुसरीकडे लग्न जमवते. आणि विजय पुन्हा घाबरला आणि पुन्हा तिच्या आईला शिव्या द्यायला लागला. पण आता सगळं मंजुश्रीच्या मनावर अवलंबून होतं. पण मंजुश्री आता जे काही बोलली तिच्या आईला, हे जर विजयनं ऐकलं असतं तर त्याच्या अंगावर मुठभर मांस चढलं असतं. मग मंजुश्रीचंही बहुतेक सिक्रेट लवच होतं त्याच्यावर. पण लग्न झाल्याशिवाय बोलणं भानगड नाही. मग तिचा मावस भाऊ तिच्या आईला म्हणाला, मावशी अगं काय झालं, काय म्हणाली मंजुश्री? आणि आई तिच्या बहिणीच्या मुलाला म्हणाली, नाही बाबा, तुला हात जोडून सांगते, हा विषय इथेच थांबव, आता मुलगी ऐकत नाही आणि लोक काय म्हणतील, शेण घालतील आमच्या तोंडात, काही नको, हे 2-3 साखरपुडे मोडायचे का आम्ही? आणि कधी कधी आई पहिल्या साखरपुड्याचे मंजुश्रीच्या फोटो बघत बसायची, विजयची आणि त्या मुलाची तुलना करत बसायची. मग आता एक दिवशी या म्युच्युअलच्या नादातच विजय कोल्हापूरवरून पुण्याला इतक्या लांब प्रवास करून कागद सबमिट करायला आला. त्याचं काम झालं आणि तो मंजुश्रीला भेटण्यासाठी खूप हरकून कॉलेजमध्ये गेला. आणि तिचा क्लास चालू होता. तिला सांगण्यात आलं की तुला भेटायला कोणतरी आलं आहे. ती चकित होऊन बाहेर आली आणि बघितलं तर समोर विजय होता. पुन्हा तिला बघून तो गालात थोडा हसला आणि तिनं न हसता मान खाली घातली. आता दोघांच्या मध्ये 21 पायऱ्यांचं अंतर होतं. मंजुश्री वर होती, शेवटच्या पायरीवर, आणि विजय सगळ्यात खालच्या पायरीवर. आणि तो असं कॉलेजमध्ये आला हे तिला अजिबात आवडलं नाही. कुणी विचारलं कोण होतं तर काय सांगायचं, म्हणून तिला लाज वाटायची. मग तो म्हणाला, खाली येतेस का इथे माझ्याजवळ? आणि ती तिथूनच म्हणाली, काय काम आहे? तो म्हणाला, म्युच्युअलसाठी आलो होतो आणि मग काम झालं लवकर म्हणून तुला भेटायला आलो आहे. आता म्युच्युअल म्हणजे काय या इंग्लिश शब्दाचा अर्थही तिला कळला नाही.
आता त्याची खूप इच्छा होती तिला हॉटेलमध्ये न्यावं, चांगलं खायला घालावं. त्या बहिणीच्या घरी थोडीच काही चांगलं चमचमीत तिला खायला मिळणार आहे तेव्हा. त्यावेळी एका चहाचा कप विजयला मिळाला होता, तो सुद्धा किती घाणेरडा होता. मंजुश्रीला तर काहीच मिळत नसणार भाकरी कालवणाशिवाय. मग त्याची इच्छा होती की हॉटेलमध्ये तिला भरपूर काही खाऊ घालावं, तिच्यासोबत फिरावं, तिला काय हवं त्या वस्तू द्याव्यात, अशी त्याची इच्छा होती. पण मंजुश्री एक पायरीसुद्धा उतरून खाली आली नाही. आणि काही वेळच्या मौनानंतर, झालं का, मी जाऊ का वर्गात, माझा तास सुरू आहे, असं सारखी म्हणायची. विजय म्हणाला, थोडासा तास बुडला तर काय होते, चल ना. मंजुश्रीला पुन्हा शंका आली आणि ती म्हणाली, कुठं? विजय म्हणाला, इथेच जाऊया, हॉटेलमध्ये नाश्ता करूया. आणि ती म्हणाली, नको, मला भूक नाही आणि मला नाही आवडत माझा तास बुडलेला, मी जाऊ का वर्गात. आणि नाईलाजाने विजय तोंड पाडून हो म्हणाला. मोजून फक्त 7 मिनिटाची भेट झाली होती ती. काय वाटलं असेल विजयच्या मनाला त्यावेळी. इतका दुरून प्रवास करून यायचं त्यानं तिच्यासाठी, आणि हिचं हे असं वागणं. तोंडात मारल्यासारखा तो पुन्हा स्वारगेटला गेला. त्यानंही काही खाल्लं नव्हतं सकाळपासून उपवाशी होता तो. तिच्यासोबतच काहीतरी खाऊया असं ठरवलं होतं. हातात हात घेणं, गुलुगुलू बोलणं बाजूलाच राहिलं. निदान समोरासमोर एकांतात बसता तरी येईल तिच्यासोबत, अशी त्याची फार इच्छा होती. मग तो पुन्हा निराश होऊन कोल्हापूरला आला. मग एके दिवशी विजयच्या मनासारखं झालंच. म्युच्युअलची ऑर्डर आणलीच त्यानं. आणि इकडे कोल्हापूरच्या तिच्या कॉलेजमध्ये सगळ्याला कळलं की विजयची होणारी बायको इथे येणार आहे. ती खूप हुशार आहे, बोर्डात प्रथम आली आहे आणि तिच्या येण्याचे सगळे वाट बघत होते. विजय त्याच्या क्लासमध्ये सुद्धा मंजुश्रीची गोष्ट सांगायचा आणि म्हणायचा, एक मुलगी होती, खूप जिद्दी होती, खूप कष्टातून शिकायची. मग तो तिच्याबद्दल त्याला माहीत आहे ते सगळं सांगायचा आणि शेवटी म्हणायचा, ती माझी होणारी बायको आहे. आणि सगळ्यांना तिचा हेवा वाटायचा. सगळे स्टुडंटसुद्धा म्हणायचे की सर, मॅडम इथे आल्या की आम्हाला भेटवा बरं का. विजयला मंजुश्रीचा फार अभिमान वाटायचा. मग विजयने ती म्युच्युअलची ऑर्डर घेतली. पण त्यानं हे अजिबात तिच्या भावाला सांगितलं नाही की आज मी तिला कोल्हापूरला घेऊन निघालो आहे. कारण त्याच्या मनात होतं की जायचं, मंजुश्रीला एकटीलाच घेऊन यायचं आणि बसमध्ये दोघांनीच यायचं इकडे कोल्हापूरला. मग रात्र तर होणारच. मग दोघांनी एकमेकांशेजारी बसायचं. आता तिचा भाऊ नसणार, मग ती मला टाळू शकणार नाही. तिचा भाऊ असला की ती थोडी हट्टीपणा जास्तच करायची आणि तिचा भाऊ विजयलाच समजवायचा. मग एका सीटवर बसल्यावर तिला चुकून झोप आली तर ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपणार. मग तिचे हवेवर उडणारे केस माझ्या तोंडावर येणार. मग ती झोपेत असताना मी हळूच तिचे केस सावरणार. त्यानिमित्ताने दोघांचा एकमेकांना थोडा तरी स्पर्श होईल, असं भरपूर काही स्वप्न होतं त्याचं. आणि जसा विजय तिथे पोहोचला आणि समोरचं दृश्य बघितलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मंजुश्रीच्या भावाला स्वप्न पडलं होतं की काय कुणास ठाऊक विजय तिला न्यायला येणार आहे आणि तो त्याच्या आधी तिथं हजर होता. आणि विजयचा मूडचा पुन्हा फालुदा झाला. पण झालं असं होतं की मंजुश्रीनं त्याला फोन करून बोलवून घेतला होता. ती त्याला म्हणाली होती की मला भेटायला ये, मला आठवण येते तुम्हा सगळ्यांची. आणि हिनंच त्याला बोलवून घेतला होता त्या दिवशी. आणि विजयचा सगळा मूड गेला. तरीही विजय तिच्या भावाला म्हणाला, तुम्ही कशाला येता इकडे, तुम्ही घरी जा इथूनच, आम्ही दोघे जातो ना इकडे कोल्हापूरला. तुम्ही इतक्या लांब कशाला याल ना हेलपटा घालायला, तुमचं काहीच काम नाही. मग तिचा भाऊ म्हणाला, बरं ठीक आहे, मी नाही येत. आणि मंजुश्री म्हणाली, नाही दादा, तू माझ्यासोबत यायचं, नाहीतर मी जाणार नाही एकटी. विजय तिला हळूच म्हणाला, अगं त्यांना कशाला त्रास देतेस, आपण दोघे जाऊया ना. ती त्याच्याकडे न बघताच भावाला म्हणाली, तुला त्रास होतो का माझ्या मागे मागे यायचा. आणि भाऊ नकारार्थी मान हलवत नाही, म्हणाला, मला नाही त्रास होत गं. ती म्हणाली, मग तूच चल. आणि पुन्हा विजयचा नाईलाज झाला. तिच्या बॅगसह आणि त्या नको असलेल्या कबाब की हड्डी भावासह विजयला कोल्हापूरला यावं लागलं. पण तेही कसं, तर आता नेहमीप्रमाणेच मंजुश्रीने केलं. मंजुश्रीचा भाऊ होता म्हणून
विजय आणि भावाला पुन्हा एकदा तिने सोडलं आणि ती बसमध्ये सगळ्यात शेवटी जाऊन बसली. आणि बिचारा विजयला सतत बायको सोडून त्या मेहुण्यासोबत बसावं लागायचं आणि फिरावं लागायचं. इतकं त्याचं नशीब वाईट होतं. मग विजय आणि तिचा भाऊ मात्र सगळ्यात पुढच्या बाकड्यावर होते. विजय सतत मागे बघायचा आणि तिला म्हणायचा, इथे जवळ येऊन बस. पण ती ऐकत नव्हती. तिच्या भावाला म्हणायचा, तिला जवळ बोलवा. तिचा भाऊ म्हणायचा, ती ऐकत नाही. काय करू सर, तिला तिथेच बसू द्या. विजय मात्र सतत मागे बघायचा आणि हिने मात्र मान खाली घातली होती, उलट्या होतात म्हणून. आणि त्याला उगीच वाटायचं की तिला कोणी टच करेल की काय. ती झोपलेली आहे, तिचं लक्ष नाही हे बघून कोणी काही केलं तर, तिच्या छातीला वगैरे हात लावला तर, असा विचार तो करायचा नेहमी. मग आता रात्र खूप झाली. कोल्हापूरला पोहोचता आणि मंजुश्री कुठे राहणार तर त्याच्या एका ओळखीच्या कुटुंबामध्ये तिला ठेवायचं असं म्हणून त्यानं बजाज एमएटीवर तिला घातली आणि तिच्या भावाला म्हणाला, तुम्ही स्टँडवर थांबा, मी तिला सोडून येतो. आणि आता मात्र तिला त्याच्या गाडीवर बसण्याशिवाय पर्याय नव्हता आणि तो तिला खूप अंधाऱ्या रस्त्यातून, खड्डे असलेल्या रस्त्यातून घेऊन निघाला. कारण ते घर खूप बाहेरच्या साईडला होतं. तो तिला सतत म्हणायचा, व्यवस्थित पकडून बस नाहीतर पडशील. पण तिने गाडीला पाठीमागे पकडलं, त्याला अजिबात नाही पकडलं. विजयनं खूप ओळखी केल्या होत्या गावावरून इथे आल्यापासून. त्याचे कष्ट अजून मंजुश्रीला माहीत नव्हते. मग त्या गाडीवर अंधाऱ्या रस्त्यातून तो तिला घेऊन जात होता आणि मंजुश्री फार घाबरली आणि मनातच म्हणाली, हा मला नक्की कुठे घेऊन चाललाय. रात्रीच्या 11:30 वाजले होते आणि काळा कुट्ट अंधारातून याची एमएटी धावत होती. मग एका ओळखीच्या कुटुंबात राहण्यासाठी तिला सोडली आणि हॉस्टेलची सोय होईपर्यंत मंजुश्री 1-2-3 दिवस तरी तिथेच राहील असं ठरलं. तो आणि तिचा भाऊ त्याच्या रूमवर गेले. मंजुश्रीला तिथं नेली नाही त्यानं, कारण त्याचे बाकीचे मित्र होते म्हणून असल्या बाबतीत फार हुशार होता तो. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने हॉस्टेल मिळवलंच. तिलासुद्धा कॉलेजला सोडली. मंजुश्रीलाही थोडं बावरल्यासारखं झालं. पुण्यातले प्रोफेसर विजयला म्हणाले होते मंजुश्रीला सोडताना, सर तुम्ही आमची हुशार मुलगी घेऊन निघालात. तिच्या तिथल्या मैत्रिणी म्हणाल्या, मंजुश्री तुझं नाव आम्हाला पेपरमध्ये आलेलं बघायचं बरं का, तिथेही फर्स्ट नंबर काढ. आणि आता इथेही एक हुशार विद्यार्थिनी म्हणूनच तिच्याकडे बघत होते. त्याचे मित्र म्हणाले, विजय अरे साखरपुड्यातल्या फोटोपेक्षा मुलगी कितीतरी पटीने छान आहे की. विजय म्हणाला, अरे तेव्हा ती गावाकडे होती, आता पुण्यात राहून आलेली आहे 2-3 महिने. आणि त्याचा रूम पार्टनर म्हणाला, आईला असली मुलगी बायको म्हणून मिळत असेल तर. विजय तुझं तिची इतकी काळजी करून जागरण करणं साहजिकच आहे. कुठेच कमी नाही यार तिच्यात, अगदी परफेक्ट सर्वगुण संपन्न मुलगी आहे बघ. कुठे शोधलीस तू तिला तुलाच माहीत. आणि म्हणून तर विजय तिला रूमवर घेऊन जात नव्हता. हे असेच तिची स्तुती करतात आणि वाखा बघतात म्हणून. मग मंजुश्रीला इथं बरं वाटलं, कारण कॉलेजवर आणि हॉस्टेल खाली होतं. 2 मजली एकच बिल्डिंग होती. किती छान ना, कसलाच प्रवास नव्हता आणि मंजुश्रीला प्रवासच नको होता. मग तिच्यासाठी पुन्हा गादी घेतली, बकेट घेतली, बेडशीट, चादर, मग सगळं नवीन खरेदी केलं. अगदी कंगव्यासह खरेदी केली तिची आणि एकदाचा तिच्या हॉस्टेलवरच्या रूमवर ते सगळं ठेवलं. आणि पुन्हा तिचा भाऊ परत गेला आणि आता मात्र मंजुश्री रोज विजयच्या नजरेसमोर असणार होती. अक्षरशः तिच्या हॉस्टेलच्या समोरच त्याचं स्टाफ रूम असायचं, जिथे तो क्लास घेऊन पार्ट टाईम जॉब करायचा आणि तो त्या खिडकीतून तिला रोज दिसेल अशी पाहू शकणार होता. किती मज्जा ना. आणि मेन म्हणजे इथे ती एकदम सुरक्षित होती. हॉस्टेलच्या लेडी रेक्टरसुद्धा त्याच्या ओळखीच्याच होत्या. आणि आता काय करेल ती, कशी राहील माझ्यापासून दूर, शेवटी माझ्या तावडीत सापडलीच असं त्याला वाटलं. मग मी इथे तिला फिरवायला नेईन, कधी रंकाळा कधी पन्हाळा असा फिरवीन. मग कधी पिक्चरला सुद्धा घेऊन जाणार. 2-3 दिवसाची सुट्टी असेल तर महाबळेश्वरला सुद्धा नेणार. आणि आता ती नाही म्हणू शकत नाही असं त्याला वाटलं आणि विजयराव मनातच मांडे खात बसले.
पण इकडे आईला आलं की टेन्शन. आता तर मुलगी खूप जवळ गेली त्याच्या. त्यानं तिला काही केलं तर, ती गरोदर राहिली तर. आणि आईनं तिला फोन करून सांगितलं, म्हणजे लक्षात ठेव, तसलं काहीच करायचं नाही, कळलं? जे काही असेल ते लग्नानंतर. आता कसलं काही करायचं नाही हे तर मंजुश्रीला माहीतच नव्हतं. आता वेड्या मंजुश्रीला वाटायचं की नुसतं सोबत फिरलं तरी बाळ होतं का. म्हणून आई अशी म्हणते, त्या रात्रीच्या नवरा बायकोमधल्या किंवा मुलगा मुलगीमधल्या त्या घडणाऱ्या रोमॅन्टिक घटना असतात याबद्दल तिला अजूनही काही कल्पना नव्हती. मग मंजुश्री लगेच पुस्तकांशी मैत्री करून अभ्यासाच्या नादाला लागली. कारण तिला दोन्ही वर्षी प्रथम क्रमांक काढून दाखवायचाच होता आणि लग्नानंतर मुली शिकत नाहीत हा विजयचा गैरसमज खोडून काढायचा होता. मग आता 2 दिवसांनी पहिलाच संडे आला आणि विजय गेला की लाडे लाडे तिला भेटायला. आणि तिला म्हणाला, आपण पन्हाळ्याला फिरायला जाऊया का? आणि ती नाही म्हणाली. आणि तिनं लगेच तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली, या माणसाला सांग की मला इथे जरी मी जवळ आली असली तरी सारखं भेटायला यायचं नाही, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता बॅग भरीन आणि घरी निघून येईन. पेटली तिकडं शाळा आणि कॉलेज, मला नाही पुढे शिकायचं जर असं होणार असेल तर. कारण मंजुश्रीला माहीत होतं हा तिचा पिच्छा सोडणारच नाही, सतत भेटायला येणार. आणि आता या गैरसमज पसरवणाऱ्या आईनं केला विजयला फोन आणि म्हणाली, मंजुश्री खूप डिस्टर्ब आहे, तुम्ही का तिथे सारखं जाताय, अजिबात तिला भेटू नका. आणि विजय पुन्हा नाराज झाला. पुन्हा त्याला त्या म्हातारीचा राग आला. त्याचे मित्र त्याला म्हणाले, तुझी सासू खूप त्रास देते का रे तुला? विजय म्हणाला, हो ना, इतक्या लांब आहे तरी इथं मुलीला तिच्या मला भेटू देत नाही ती म्हातारी. आणखीन 4 महिने बाकी आहेत आणि लग्न जमलंय माझ्यासोबत, तरी तिची आई अजून स्थळच बघते तिच्यासाठी. काय करू यार मी, लग्न होतं की नाही ते पण माहीत नाही. इकडं मुलीला कटवावी म्हटलं तर ती ऐकत नाही. मित्र म्हणाले, मग एक काम करायचं का, चल इकडच्या इकडे पोरगी पळवून नेऊया आणि लग्न उरकूया, मग ती काय करते बघूच. असाही साखरपुडा झालाच आहे तुमचा. आता मुलगी आपल्याच ताब्यात आहे आणि आपल्याच एरियात आली आहे. विजय म्हणाला, नको यार, काय व्हायचं ते होऊ दे. ती मुलगी आणि तिची आई दोघीही शहाण्या नाहीत. मे महिना तरी येऊ दे, मग तेव्हा जर लग्नाला नाही म्हणाल्या तर मग असंच करावं लागेल. तिला उचलायची म्हणजे उचलायची, सोडणार नाही मी तिला. मग विजय असाच त्याच्या स्टाफरूमच्या खिडकीतून कधी कधी मंजुश्रीला बघायचा. कधीतरी दिवसातून त्याला ती एकदा तरी दिसायची आणि त्यातच तो समाधान मानायचा. त्याचे सगळे मित्र त्याला खूप चिडवायचे आणि विजय दिवस मोजायचा की कधी लग्न होईल. तिच्या रोजच्या असंच सतत समोर दिसण्यानं तर तो आणखीनच व्याकुळ झाला होता. समोर होतं पण खाता येत नव्हतं, अशी त्याची अवस्था झाली होती. मग आता त्याच्या घरून पुन्हा त्याला कळलं की त्याच्यापेक्षाही लहान भावकीतील मुलाचं लग्न जमलं. विजयला पुन्हा वाईट वाटलं. दुसऱ्याच्याच लग्नात नाचायचं आणि अक्षता टाकायच्या माझ्या नशिबात आहेत की काय असं वाटायला लागलं त्याला. मग त्या मुलाचं लग्न झालं, देवदर्शन झालं, जागरण गोंधळ झाला आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री मुलगी म्हणाली, माझ्या खूप पोटात दुखतंय, म्हणून ती त्याच्यापासून दूर झोपली. दुसऱ्या रात्रीसुद्धा तशीच म्हणाली. त्यामुळे त्या दिवशीही मिलन झालं नाही. मग तिचा नवरदेव तिला दवाखान्यात घेऊन गेला आणि बस स्टँडवर ती त्याला म्हणाली, मी वॉशरूमवरून आले, तुम्ही इथंच बसा, वाट बघा. आता तो वाट बघत होता आणि ही गेली की पळून तिच्या प्रियकरासोबत आणि लग्न झालं म्हणेपर्यंत बायको पळूनसुद्धा गेली असं विजयच्या कानावर आलं. आणि विजयला पुन्हा टेन्शन आलं आणि हिनंसुद्धा साखरपुडा झाला आहे म्हणून माझी समजूत घालण्यासाठी फक्त लग्न केलं आणि लग्नानंतर तिचा जो कोणी प्रियकर असेल त्याच्यासोबत पळून गेली तर, असा विचार करून पुन्हा विजयला टेन्शन यायला लागलं आणि पुन्हा त्याची ॲसिडिटी वाढायला लागली. मग पहिल्या दिवशी कोल्हापुरात आल्यावर ज्या ठिकाणी मंजुश्रीला त्यानं ठेवली होती त्या बाईनं विजयजवळ एक न्यूजपेपरमध्ये काहीतरी गुंडाळलं, चपाती गुंडाळतो तसं, आणि त्याला दिलं आणि म्हणाली, सर हे मंजुश्रीला द्या. आणि विजयला पुन्हा उत्सुकता निर्माण झाली की यात काय असेल. मग तो व्यवस्थित रूमवर गेला, दरवाजा लावला. आता त्याचे रूम पार्टनर नव्हते म्हणून बरं. मग तो बेडवर बसला आणि त्यानं ती पेपरमधली गुंडाळी सोडली तर त्यात तिचे इनर्स होते, पॅन्टी आणि ब्रा. आणि ते सगळं बघून विजयची काय अवस्था झाली असेल ते न सांगितलेलं बरं. तो खूप व्याकुळ झाला तिच्या आठवणीनं.
नालायकानं 3-4 दिवस ते स्वतःजवळ ठेवलं, तिला दिलंच नाही. आणि मग एके दिवशी तिला ते त्यानं होतं तसं गुंडाळून दिलं, त्याचं मन भरल्यानंतर. आणि जसं मंजुश्रीने ते उघडून बघितलं तसं डिटेक्टिव्ह मंजुश्रीच्या मनात शंका आली. हा माझं पार्सल घेऊन आला, मग यानं कशावरून उघडून बघितलं नाही? नक्कीच यानं पाहिलंय. आणि मंजुश्रीला पुन्हा त्या चिपको आणि डर्टी मुलाचा राग आला आणि तिला तिची किळस यायला लागली. पण आता हे मात्र ती आईला सांगू शकत नव्हती बरं का. कारण या आतल्या गोष्टी होत्या नवरा बायकोच्या, नाही होणाऱ्या नवरा बायकोच्या. कारण अजून लग्न कुठं झालंय? लग्न झाल्याशिवाय त्याला आपलंही मानायचं नव्हतं आणि काही दाखवायचंही नव्हतं. पण शेवटी त्यानं तिचं काहीतरी बघितलं आणि तिला राग आला त्याचा. आणि आता पुन्हा जेव्हा तो तिच्या समोर येईल ना तिला भेटायला, तेव्हा त्याचं काही खरं नव्हतं.